तर मित्रांनो ही मुलाखत कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो या पुशेगावच्या मैदानावर। मित्रांनो आज पुशेगावचं मैदान भरलेलं या बैलगाडा शर्यत आणि या ठिकाणी आता एक लाडका बैल ह्यांचा जाणून घेऊया, त्याची मुलाखत आपण घेण्याचा प्रयत्न करतो या। त्याचं नाव काय आहे, कुठून आलाय, काय सर्व विचारलं जाते। तर ही मुलाखत आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवर घेण्याचा योग या असणाऱ्या हिंद केसरी मैदानावरती आलेला आहे। तर सर्वप्रथम नमस्कार करतो। नमस्कार आणि तुमचं विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो। सर्वप्रथम आपलं नाव सांगा। गणेश देसाई। आपल्या लाडक्या बैलाचं नाव? तुफान। तुफान। तर काय सांगाल आज तुफानविषयी? तुफानविषयी सांगायचं तेवढं कमीच आहे आणि तुफानचा पहिल्यांदाच योगायोग आलाय पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात पाळण्याचा। बैलाची बरीच फायनल आहेत, 50-60 फायनल आहेत चांगल्या चांगल्या बैलात आणि पुशेगावला आज बैल आम्ही घेऊन आलेलो आहे आणि चांगल्या पायऱ्यात बैल आहे। आज चांगल्या पायऱ्यात आज बैल पळाला, पण तो कुणासोबत पळाला काय सांगताय? आज बैल पळाला की परवा आम्ही तिथं मसवडला नागोबाला मैदान झालतं, तिथं आमच्या बैलाने 1 नंबर केलता जावेदबाईंच्या सर्जावर। आज हाय तीच गाडी आम्ही पळवली सर्जावर। आज पुशेगावला बैल पळाला आणि आता 71 मध्ये गट पास झालाय। मित्रांनो गट क्रमांक 71 पहिल्या क्रमांकाला गाडी लागलेली या। ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली या, गुलालाच्या 1 पाऊल मागे या। काय सांगताय, कसं वाटतंय काय? पुशेगावमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गट काढणं म्हणजेच आताच्या काळात लय गुलालच आहे, असा 99% गुलालच आहे पुशेगावात। पण आम्हाला 100% खात्री आहे की आमची गाडी आज फायनलला राहणार। पुशेगाव ह्या मैदानावरती हिंद केसरी मैदानावरती आतापर्यंत ह्यानं का गट पास वगैरे काय कुठलं मैदान? आम्ही महत्त्वाचा मुद्दा काय विषय होत होता, पैऱ्याखंड बैल जरा दडत होता आणि आता ह्या 4-5 मैदानात चांगले चांगले पैरे झाल्यामुळे बैल नावारूपाला आला आणि हिंद केसरी मैदानात बैल आम्ही आज पहिल्यांदाच आणलाय। पेडगावला गट काढला होता, शिमीला मार खाल्ला आदतला होता आणि आज आता ओपनला पुशेगावला हिंद केसरी मैदानात गट काढलाय बैलाला। आजचा ह्या मैदानचा पायरा कुणी केलता? पायरा काय झालता विषय, गाडी मागच्या 4 दिवसापूर्वी मैदान झालं तिथे गाडी पळालेली होती, हाय तोच पायरा आम्ही ठेवला। पैरे भरपूर आलते, बरेच जणांनी फोन केलता आपली गाडी पळवू आपली गाडी पळवू, पण आम्ही हाय तोच पायरा ठेवला कारण त्यांनी आम्ही फोन केल्या आम्हाला पायरा त्यांनी लगेच दिला मसवडला आणि ह्याच्या आधी आम्ही लय जणांनी फोन केलं पण आम्हाला कोणी पायरा दिला नाही। काय कारण न देण्याचं? काय बैल कमी पळायचा म्हणायचे, बैल पळायचा नाही, तेव्हा त्यांची बैल फार्मात पळत होती हो, त्यामुळे त्यांनी पायरा दिला नाही आम्हाला आणि आता फोन करतात म्हणजे फिरलं म्हणायचं थोडंफार। दिवस बदलते तर आत नाही हो का, बैलगाडी क्षेत्र आहे, 8 पायाचा मारा आहे, आज आमचा पाळणार आहे उद्या दुसऱ्याचा पाळणार आहे, त्याला काय एवढं। तर आत्तापर्यंत हा तुमचा लाडका म्हणावा लागेल, तर कुणासोबत आत्तापर्यंत पळलाय काय सांगताय? काय विषय माहिती आहे, बैलाचा बैल बाहेरच्या बैलात मोठ्या म्हणजे आत्ता जावेद बाईंच्या सर्जावरच पाहिला आहे। आम्ही 2-3 नंबरातली बैल घेऊनच आम्ही फायनल केली। आम्ही 1 नंबरातल्या बैलावर अजून बैल आमचा पाहिलाच नाहीच पाहिला। आता ही 2 मैदान आपल्या या मोठ्या बैलात नावातल्या बैलात पाहिलाय बैल। आम्ही सगळी 3 नंबर 4 नंबर गाळ घेऊन पाहिलोय आम्ही उदाहरणार्थ, आणि त्याच्याकडं गाड्या सगळ्या मारल्या त्या 2-3 नंबरातल्या बैलांच्याकडं, म्हणजे गाळातनं वर येत आहे। पण आता वर आलाय तुम्ही, आले उभारे आल्या बैलांना मला। तर कुठल्या बैलासोबत पाहण्याची इच्छा आहे काय? इच्छा तसं नाही हो, इच्छेचा विषय नसतो, इच्छा मस्त टॉपच्या बैलांच्यात पाळायची, पण पायरा झाला पाहिजे ना, माणसाने बैल दिला पाहिजे। आता बैल देत नाहीत माणसं, पळाय काय कोणाबरोबर मस्त बाकासोबरोबर पळू वाटते, पण ती बैल दिला पाहिजे ना आपणाला। तर नक्कीच ही या हिंद केसरी मैदानावर तुमची इच्छा पूर्ण होऊ हीच एक सदिच्छा व्यक्त करतो। जाणून घेऊया काय म्हणतात, काय सांगाल आज बैलाविषयी? आज बैल अतिशय सुंदर पाहिला। आज आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आम्ही आलो या,
आणि आमच्या बैलांना आज गट काढले. या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानावरती आत्ता किती बैल आले असतील काय सांगाल अंदाजे? आत्ता अंदाज म्हणजे सगळ्या देशातनंच बैल आले. संभाजीनगर इकडून खूप बैल आली ती. माप नाही बैलाच नाही, आज खूप बैल आली. कसं वाटतं सेमी फायनलला म्हणजे बैल गेलाय? खूप आनंद होते. तुम्ही काय सांगाल? काय सेवागिरी महाराजांच्या पुण्याने आज आम्ही याची गाडी गुलालात राहावी हीच अपेक्षा आहे. बारक्या तुला काय वाटते? तुझं नाव काय? आरव संपूर्ण आरव प्रशांत चव्हाण. बैलाविषयी काय सांगतो का? नाही. मारतो का तुला? होय हा होय मारतो. शाळा सोडून आलाय? होय होय. पप्पा ही दोघं आलाय का? काय सांगाल अजून? नाही आज बैल चांगला पळाला, गटपास कळाला. आम्ही खास मैदान बघण्यासाठी आलो आहे. छत्रपती संभाजीनगरपासून पुढं 100 किलोमीटर काय आमचं जवळपास आम्हाला 500-600 किलोमीटर पडलं आहे यायला. पण ईशा वगैरे महाराज मैदान हिंद केसरी असल्यामुळे आम्हाला पाहायला खूप किती दिवसाची इच्छा होती, पण आज ते पूर्ण झालं. तर जाणून घेऊया आज हे जे मैदान आहे पुशेगावचं, या मैदानावरती आपण आलाय. तर ह्या बैलाच्या पाठीमागं किती लोकांची टीम आहे काय सांगाल? पोरं आहे ती की एक 20-25 जण पोरं आहे ती. 20 जण असतील, 20-25 जण कायम असतात बैला मग. बैल गुलालात जाऊन द्या अगर मार खाऊन देत, पोरं कायम त्याच्या मागं असते. त्याच्यावर प्रेम आहे म्हणजे ओढ आहे, नाद आहे, नाद आहे, नाद आहे. तर आपला हा म्हणजे शर्यतीचा नाद कसा पारंपरिक आहे का आत्ता लागलेला आहे काय सांग? जुना नाद आहे, वडिलांती नाद आहे. वडिलांच्या पासून चालत आलेला नाद आहे. म्हणजे आता पिढीजात? हो पिढीजात नाद आहे. किती बैल आहेत अशा आपल्याकडे अजून? बैल आहेत की 4 आहेत की. काय नाव आहे त्यांची? घरात कॅप्टन आहे, शंभू आहे, रॉकेट आहे. 4-5 बैल आहेत चांगली चांगली. ते पण आणलेत का ह्याला? नाही एकच आणला, तुपान आणलाय. हो. ह्याचं एक जाता जाता शेवटचाच प्रश्न विचारतो आणि या ठिकाणी मुलाखत संपली असं जाहीर करतो. ह्याचं खाद्य काय हो? खाद्य काय नाही, आपलं घरातलं जे असेल ते असतंय. तसं काय असं काय नाही की त्याला काजू घातलं पाहिजे दिन बदाम काय नाही. गव्हाचं पीठ, मक्याचं पीठ, इकडे तिकडे शेंगदाण्याची पेंट, उडदाची डाळ, हीच आपलं नॅचरली हाय ही. तर ही होती आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती सर्जाची मुलाखत, बरोबर ना? तुपांची. तुपांसोबत कोण होता? जावेद भाई यांचा सर्जा. या जोडीची मुलाखत घेण्याचा योग आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती आला आणि तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या चॅनलवर थोडक्यात माहिती दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. तर मित्रांनो, ही मुलाखत कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.